कुठे राहिले हे शुभू आणि आशू? कधी येणार आहेत? ए झेंडू, कुठे ते दोघं? त्या दोघांनी एकत्र यायला हवं म्हणून त्यांना वेळ दिला, तर या दोघांना वेळेची किंमतच नाहीये. निधी डायरेक्टर सांगतात खूप वेळचं शूटिंग थांबलंय, सगळे लोक खोळंबलेत तिकडे, म्हणून तुम्हाला याच साडीत शूटिंग करावं लागेल. OMG, पण माझा नवीन ड्रेस येतोय ना, आणि तसंही माझ्या फॅन्सना माझं नवीन रूप बघायला मिळेल. आणखी थोडा वेळ थांबलो ना तर लोक तुम्हाला कुठल्याच रूपात नाही बघू शकणार. म्हणजे एक तर तुमचं सीन तरी काढून टाकतील, नाही तर तुम्हाला तरी सीन मधून काढून टाकतील. OMG, शुभू, आशू. काम करा या बॅग त्या मी ठेव. बस. काय झालं? तुम्ही शांत शांत आहात? काही नाही. माणसाने जे मनात आहे ना ते बोलून मोकळं व्हायचं. माझा तुमच्यासारखा मनाचा अभ्यास नाहीये, पण हा मैत्री तेवढं तरी कळतं. हा मग सांगा काय झालंय? वाईट वाटतंय. मी आईशी खोटं बोलतोय आणि माझी आई माझ्या काळजीपोटी बॅग घेऊन कॉलेज पर्यंत आली. अश्विनी, मी माझ्या आईला लहानातली लहान गोष्ट सांगत आलोय. मी कधीच तिच्यापासून काहीच लपवलं नाही. आता नाईलाज आहे, मी तिला काहीच खरं सांगू शकत नाही. या सगळ्याला मी जबाबदार आहे. नाही, हे बघा, मला तुम्हाला दोष द्यायचा नाहीये. खरं तर मी आईला सगळं आतमध्ये खरं खरं सांगू शकलो असतो. का कोणास ठाऊक हिम्मतच होत नाहीये. कारण आईला त्रास झालेला तुम्हाला बघवणार नाही ना. तुम्ही ना एक काम करा, आईला विश्वासात घेऊन सगळं सांगून टाका. आईचं मन मोठं असतं आणि मला खात्री आहे जी आई आपल्या मैत्रीला परवानगी देऊ शकते ती स्वतःच्या मुलाला नक्कीच समजून घेऊ शकते. बरोबर आहे तुमचं. अश्विनी, योग्य वेळ आली ना की मी माझ्या आईला सगळं खरं सांगेन. आणि त्याआधी फक्त आईला काही समजायला नको. पम्मीजींचं शूटिंग सुद्धा लवकर संपू दे. बसा बसा, आपल्याला उशीर होतोय. बसू? पटकन पोचू. हो, बसा बसा बसा. हो. अरे टिश्यू काढा रे कोणीतरी. Artist ready? Camera rolling. And action. तू तर अजून पोहे टेस्ट पण नाही केलेस. आता मी मनसोक्त कांदे पोहे तेव्हाच खाईन जेव्हा तुझ्या बहिणीचा कांदे पोहेचा कार्यक्रम असणार. तोपर्यंत फक्त हा चमचा. एक्सक्यूज मी. पम्मी पाणी. थँक्यू. अरे वा, कांद्या पोह्यांचा वास तर मस्त आहे. मॅडम, शूटिंगचे येते, पुढच्या सीन साठी लागणार आहे. पम्मी दी, तुझा ड्रेस झाला सीन. सॉरी पम्मी दी. सॉरी बोलून चालणार नाही. आता उशीर झालाय ना, मग तुम्हा दोघांनाही शिक्षा मिळणार. नको नको, शिक्षा नको. अहो आत्ताच एक शिक्षा भोगून आलेत ते. शिक्षा तर झालीच पाहिजे. शब्बू, मला ना पोहे खावेसे वाटतंय. पम्मी दी, मी करते लगेच.
शुभूच तयार करणार कांदे पोहे. शुभू, करशील ना माझ्यासाठी कांदे पोहे? मी कसे म्हणजे? तुला तुझ्या मैत्रिणीची शपथ आहे. हा? म्हणजे तुला तुझ्या मैत्रिणीची शपथ आहे. तुला ही गोड शिक्षा मान्य करावीच लागेल. लक्षात आहे ना मला दिलेला शब्द? काय झालं शुभू? एनी प्रॉब्लेम? ते अश्विनी बोलत नाही ना, म्हणून त्याचं टेन्शन घेतलंय त्याने. मगाशी तर गाडीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. ते गाडी चालवताना मगाशी. OMG, एवढं फ्रेंडशिप साठी? पण माझ्याकडनं जेवढं जमलं तेवढं मी केलं. आता अजून काय करायला हवंय मी? प्लीज तुम्ही एकदा त्यांच्याशी बोला ना. अजून किती समजवणार शुभू? तुम्ही मनात आणलं तर काही करू शकता. ओके, करेन मी काहीतरी. पण त्या बदल्यात मला काय मिळणार? तुम्ही सांगाल ते. ठीक आहे, मी वेळ आल्यावर तुम्हाला सांगेन. डन. शुभंकर नगरकर बाईंचा मुलगा आहे, तो कधी शब्द मोडणार नाही. हो शुभू? हो, तुम्हाला काही लागलं तर मी मदत करेन. बर. शब्द मी करतो पोहे. OMG, मम्मी दी, पण ड्रेस आणण्याची जबाबदारी माझी होती की नाही? मग तुला पण शिक्षा मिळाली पाहिजे. आणि तुझी शिक्षा ही आहे की तू शुभूला मदत मी करते मदत. करायची नाही. हीच तुझी शिक्षा आहे. शुभूची मम्मी आता तर फक्त कांदे पोह्यांची तयारी करून घेते तुझ्या बाळकडून. पण लवकरच कांदे पोह्यांचा कार्यक्रम पण करून घेईन. अरे वा, आलीस तू कॉलेजमध्ये जाऊन? हो, कधीच आले. शुभंकर भेटला? हो, भेटला ना. खूप दमलेला दिसत होता हो पोरगा. थकणार. अगं पुणे नगर प्रवास, तोही बाईकवरून म्हटल्यानंतर थकणारच. मी म्हणणार होते त्याला घरी चल म्हणून, पण म्हटलं उगीच त्याचा वेळ वाया जाईल. वेळेत पोचायला हवं ना त्याला पुण्याला. हो बरोबर आहे. शेवटी आईला मुलांची काळजी असतेच ना. आणि कसं आहे, मुलांना नेमकं काय हवंय काय नकोय हे वडिलांपेक्षा आईला जास्त कळतं. बसा. असू दे. बसा हो. नाहीतर आपल्याला कुठेही वेळ मिळतोय असं बसून बोलायला. बसा. बर. आता सांगा मला, काय रोख आहे तुमच्या बोलण्याचा? काय नाही, हेच की तू शुभंकरशी काही बोललीस का? कशाबद्दल? हेच ना, तुझ्या डोक्यात जे चाललंय ते, म्हणजे शुभंकरच्या लग्नाबद्दल. अहो, ही गोष्ट रस्त्यात बोलण्यासारखी नाहीये ना. आणि भले माझ्या मनात किती आलं तरी तो काही लगेच मुंडवळे बांधून बोहल्यावर उभं राहणार आहे का? थोडा जेवढा लागायचा तेवढा वेळ लागणारच ना. हो, हे अगदी बरोबर आहे. बघ ना, म्हणजे आता कुठे आपला शुभंकर एका कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून जॉईन झालाय. त्याला अजून 1 वर्षही झालं नाही. अरे त्याला अजून PhD करायची आहे. आपला शैक्षणिक वारसा पुढे न्यायचा आहे. होईल होईल हो, सगळं होईल. पण त्याआधी ह्या सगळ्या गोष्टी वेळेत व्हायला हव्यात नगरकर गुरुजी. गुरुजी? म्हणजे? अहो, म्हणजे या सगळ्या गोष्टी वेळेत झाल्या ना की मग कसं अलबेल होतं. बर बर. हो, पण हे सगळं वेळेत करताना शुभंकरच्या मनाचा थोडासा विचार कर. अहो, शुभंकरच्या मनाचा विचार केला
म्हणून तर त्याला अश्विनी बरोबर मैत्री करायला परवानगी दिली ना. पण त्या नटीचं स्वप्न मात्र पूर्ण होता कामा नये, म्हणून मी ह्या लग्नाचा घाट घातलाय. वेलकम वेलकम वेलकम. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी पम्मी आणि आज तुमच्या या लाडक्या पम्मीला खावेसे वाटतायत कांदे पोहे. मग हे बनवणार कोण? शारदा नगरकर यांचे सुपुत्र प्रोफेसर कम फोटोग्राफर आणि अश्विनी नवले यांचे खास मित्र शुभंकर नगरकर. वेलकम वेलकम. कम कम कम. आशू शुभू 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 शुभू. सगळ्यांना सांग ना, तुझ्या मम्मीने शिकवलेत का तुला कांदे पोहे? चल चल. कांदे पोहे ऍक्च्युली कांदे पोहे बनवताना थोडेफार बघितलेत मी, पण कधी बनवले नाहीयेत. OMG. बनवणार बनवणार 200% बनवणार. अहो पम्मी मॅडम, शुभंकर आहे ना जाम हुशार माणूस आहे. अहो तुम्ही सांगाल ते असं बनवाल देऊ. मला किचन मध्ये काम करता येत नाही. OMG, काहीच हरकत नाही. मग होऊन जाऊ दे. हा खूप चांगला चान्स आहे. पम्मी दी, मी त्यांना मदत केली तर त्यांना माहित नसेल ना. नो नो नो, तू शुभूला मदत करायची नाहीस. काय केकू? आपल्याला काय पोहे तर खायचे. हा, मग होऊन जाऊ दे शुभूच्या कांदे पोह्यांचा कार्यक्रम. तो पण आत्ताच करायचा. म्हणजे कांदे पोहे करण्याचा कार्यक्रम असं म्हणायचं होतं मला. शुभू, ऑल द बेस्ट. घे घे. चला शु. पम्मी दी, मी इथेच थांबते. नो नो नो, नो चीटिंग. हा, तू शुभूला अजिबात मदत करायची नाहीस. त्याला हेही सांगायचं नाही की कांदे पोहे कसे करतात. नाहीतर मी त्याला चिकन करी करायला सांगेन आणि त्याची शिक्षा अजून वाढवेल. झेंडू, लेट्स गो. केकू आलोच. या असल्या शिक्षेची सवय नाही हो मला. तुम्हाला खरंच माहित नाही पोहे कसे करतात? काय झालं? ह्या भांड्यात चालतील ना पोहे बनवले तर? ह्या भांड्यात? तुम्हाला हे सुद्धा माहित नाही की पोहे कुठल्या भांड्यात करतात? फोटोग्राफर, अहो कांदे पोहे ते कांद्यात पोहे नाही टाकायचे, पोह्यात कांदे टाकायचे. आणि अहो कांदे महाग झाले तो. अच्छा, जास्त झालेत का कांदे? नाही, खूप जास्त झालेत ते. सॉरी ते काय झालं त्याचा अंदाज नाही ना मला, म्हणून. फोटोग्राफर, शिकाल हळूहळू. अहो इतकं काय अवघड नाही येतात. तुम्हाला येतात? हो, खरं तर मी केली असती मदत, पण पम्मी दी. हरकत नाही, आजच्या दिवसात शिकेन मी कांदे पोहे, त्यात काय. हो शिकाल. तुम्हाला कोणी शिकवलं? माझ्या आईने. हा, माझ्या आई इतके चांगले नाही आहेत मला, पण माझी आई ना खूप भारी बनवते कांदे पोहे. आता तर ना कढई घासायची पण गरज नाही. का ग? अगं दिवसभर पोहेच खाणार आहेस का जेवण पण करणार आहेस? अगं असं का विचारतेस तू? आता बघ ना, सकाळपासून 2दा भांडे घासलेस आणि 3दा तर पोहेच खाल्लेस. झालं. अगं मला वाटलेलं हा दिवस येणार म्हणून. मी किती
हिशोब करते तू? अगं माझा नाईलाज आहे म्हणून राहते इथं, नाहीतर हे तुझे पोहे खायला पण आले नसते. आणि आशूला स्वतःच्या हाताने भरवलं असतंस ना. हा, आशूने माझ्या पोटी जन्म घेतलाय आणि तुला काय कचऱ्याच्या डब्यातून उचलून आणलंय का? तुझ्या वागण्यावरनं ना तसंच वाटतंय. आशूशी वागली असतीस का असं? आशू ना तुझ्यासारखी अशी तोंड वाजवत नाही. दिवसभर नुसतं वचा वचा वचा, दिवसभर तोंड चालू असतं तुझं. तुझ्या नादात ना मी त्या पोरीला फोन करायचं विसरून गेले ग. सकाळपासून एक फोन सुद्धा नाही केला मी. कुठे आहे फोन? मला काय माहिती कुठे? तू ठेवला का? उठ, उठ. कोणता नंबर आहे ग हा? पोह्यात मीठ जरा जास्तच पडले. तिसऱ्यांदा खाल्ल्यावर कळलं का तुला? पहिल्या घासालाच कळलं होतं, पण सांगायचं विसरले. तुझ्या पायचा कार्यक्रम होता ना, तेव्हा पण तुला नव्हते जमले पोहे. आशूने केले होते. तुला नुसतं बका बका खाता येतं. आता मी ना फिट्टम फाटच करते. आशूच्या पायाच्या कार्यक्रमाला ना मीच करणार पोहे. तू ना एक काम कर, तू आशूसाठी एक पोरगा बघ, नाही तर ती तुझी भाची आहे ना पम्मी, तिला बघायला सांग. सिरियल मधला असला ना तरी चालेल, पण पोहे मीच करणार. बघेल हा, बघेल. तू नको त्याची काळजी करू. माझ्या आशूला आहे ना लाखात एक पोरगा मिळणार आहे. मम्मी आलीस? दिसली नाहीस मगासपासून. काय ना, मी महत्वाच्या कामामध्ये जरा बिझी होते. आणि तुझी असिस्टंट पण नाही दिसली ती आशू हा ती मी सांगितलेल्या महत्वाच्या कामामध्ये बिझी होती. अच्छा. ती मुलगी खूप साधी आणि मेहनती दिसते बर का. हो ना, अगदी माझ्यासारखी. पण बिचारी आशू पाथर्डी सारख्या ना एका छोट्याशा गावातून आली आहे. ती गरीब आहे बिचारी, व्हेरी पुअर. तिचे वडील तिला खूप मारायचे, तिला मारायचे, तिच्या आईला मारायचे, तिच्या मोठ्या सिस्टरला पण मारायचे. मार मार मारायचे. कधी पट्ट्यानी मारायचे, कधी हाताने मारायचे, आणि कधी काही सापडलं नाही ना तरी मार मार मारायचे. पण मारायचे. OMG, बिचारीचे खूप हाल व्हायचे. मग तिचे वडील गेले. अरे बापरे, इतक्या लहान वयात वडील जाणं म्हणजे? अगं गेले म्हणजे गेले नाही, त्यांनी वेगळा संसार थाटला. बिचारी अश्विनी, किती स्वार्थी आणि निर्दयी माणूस आहे तो. हो ना, आशू, आशूची आई, आशूची सिस्टर, खाण्यापिण्याचे पण वांदे, म्हणजे हाल आहेत त्यांचे. म्हणून मी तिला म्हटलं, आशू तू माझ्या बरोबर चल आणि माझ्या बरोबर काम कर. किती पुण्याचं काम केलं तू. पुण्याचं काम आवडेल मला करायला. पण काय ना, इथलं नगरचंच काम संपत नाही माझं. वेब सिरीज, शूटिंग, मग हे काय ना काय चालूच असतं. आणि परत ते टी शॉपचं ओपनिंग वगैरे. नाही नाही नाही, मला असं म्हणायचं होतं की पुण्याचं काम केलं म्हणजे खूप चांगलं काम केलंस तू. ओ, समाजसेवा. ती तर माझी हॉबी आहे. आणि हॉबी म्हणूनच ना मला आशूचं लग्न लावून द्यायचंय. अरे वा, तू स्थळ बघितलंस का? हा, कोण आहे तो नशीबवान मुलगा? सध्या तो आपल्या सेटवर आहे. हो, कोण? माझा पर्सनल फोटोग्राफर. हे काही मला पटत नाही. नाही म्हणजे त्या मुलीचं वय काय आणि त्या मुलाचं वय काय? OMG, हे पण फार वय नाहीये. नाही 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 नाही, हे बघ, म्हणजे तू तिच्यासाठी खूप काही केलंयस ते सगळं मान्य आहे, पण हे काही मला पटत नाहीये. अगं तो फोटोग्राफर खूप वयाने मोठा वाटतो. कोण? अगं तो केकू का? OMG, माझी चॉईस इतकी पण वाईट नाहीये. मी त्याच्याविषयी नाही बोलत आहे.
त्याच्याबरोबर जो दुसरा असतो ना हँडसम, कोण तो शुभंकर? हा शुब्बू. आता मी फक्त वाट बघते शुब्बू आणि आशूच्या कांदे पोहे कार्यक्रमाची. कांदे पोहे, कांदे पोहे.